आपल्यासोबत लोहा कंधार मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार परतराव पाटील चिखलीकर आहेत. साहेब, काय सांगाल? काल जे आहे ते लातूरमध्ये राडा झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जे ते छावाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली ना, तर वातावरण चांगलं तापलंय राज्यात. असं आहे की जी घटना घडलेली आहे ती चुकीची आहे, परंतु छावाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सामंजस्यपणाने घ्यायला पाहिजेत होतं. शेवटी राज्याचे माजी मंत्री, एका पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि संसदेचे सदस्य हे आपल्या जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर आल्यावर आपण त्यांना निवेदन देऊन आपली बाजू समजून सांगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण आपण जो तो व्हिडिओ बघितला असेल तर आदरणीय तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते टाकतानाचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तेव्हा आपण पदाधिकाऱ्याने पण भूमिका घेतली पाहिजे की आपण सन्मानानं आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. तुम्हाला माणिकराव कोकाटेंचा निषेध करायचा होता तर त्याला कोणाची हरकत नाही आहे. लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा चुकीला असेल तर निषेध करणं हा त्याचा भाग आहे. परंतु आदरणीय तटकरे साहेबांच्या अंगावर जेव्हा पत्ते टाकले तेव्हा कार्यकर्त्यांचा राग अनावर होणं ही बरोबर आहे. कारण कुठल्याही पक्षाचा असेल आणि आपल्या पक्षाच्या प्रमुखाच्या पुढे जर असा गोंधळ होत असेल तर त्याची कोणीही बाजू घेणार नाही. मी मारहाण केलं याचं समर्थन करणार नाही, पण छावाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील चूक केली असं माझं मत आहे. मग पण सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीनं मारहाण केली त्यांना सुद्धा कायदेशीर बाबीला पुढे जाता आलं असतं. कालच तटकरे साहेबांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे की पोलीस योग्य ती कारवाई करतील. तेव्हा आमच्या एका नेत्यांनी एकदा एक गोष्ट बोलल्याच्या नंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी परत त्याच्यावर काहीतरी मत व्यक्त करावं हे मला वाटतं बरोबर होणार नाही. साहेब, नांदेडमध्ये सुद्धा अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर छावाच्या काही पदाधिकाऱ्यांनी फाडलेत. तो राग त्यांचा कालचा राग असेल, कोकाटे साहेबांच्या संदर्भातला राग असेल, तो अनावर झाल्यामुळं फाडला. परंतु काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी छावाच्या पदाधिकाऱ्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा छावाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील समंजसपणाची भूमिका घेण्याची म्हणजे भूमिका घेतलेली आहे. आणि असा राग अनावर करून चालणार नाही. त्यांना आम्हाला एकत्रित काम करायचं आहे. त्याच्यामुळं छावाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील ह्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे. साहेब, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी आज संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे. मात्र यात विशेष असं की तुमची राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले. नाही नाही, असं काही नाही आहे. सहकारामध्ये पक्ष वगैरे कुठला नसतो. आम्ही जेव्हा निवडणुका लढल्या तेव्हा पॅनल करून निवडणुका लढल्या. मागच्या वेळेस पॅनलमध्ये माझ्या पॅनलचे 16 लोक निवडून आले होते. आता माझ्या विरोधात 16 लोक निवडून आले. त्याच्यामुळं सगळ्याच पक्षाची लोक मिळून एकत्रितपणाने येत असतात. हरिहरराव भोसेकरांचं दुःखद निधन झाल्यामुळं त्यांची जी जागा भरताय तर मी त्यांची भूमिका घेतली की वसंतराव चव्हाण वारल्याच्या नंतर त्यांच्या चिरंजीवाला आपण तिथं घेतलं आणि आता हरिहरराव वारले तर हरिहरांच्या मुलाला घेतलं पाहिजे, ही भूमिका मी पहिल्यांदा घेतली. आणि मला वाटते की सगळ्या संचालकाला ती गोष्ट अतिशय मान्य झालेली आहे. पण साहेब, अशोकराव चव्हाण यांच्या समर्थक सुद्धा उपाध्यक्षपदासाठी इच्छुक होते, त्यांना शेअर म्हणता येईल काय? नाही नाही, असं काही म्हणता येणार नाही. शेवटी मेजॉरिटी इन लॉ असा विषय होतो. मेजॉरिटी ज्याच्या बाजूनं आहे त्याच्याच बाजूनं त्या गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळं ती काही वेगळी समजण्याची गरज नाही. परंतु आम्हाला जे ठरवायचं होतं ते मी असेल, खासदार नागेश पाटील असतील, खासदार रवींद्र चव्हाण असतील, आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून ठरवलं की अशा पद्धतीनं करायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही करतोय. पण साहेब, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही असाल, काँग्रेस असेल, ठाकरे शिवसेना असेल, एकत्र आले, याचे काही पडसाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मोडतील? सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या जनतेला माहिती आहे की सहकारामध्ये निवडणुका कशा होतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कशा होतात. त्याच्यामुळे ह्या सहकारी संस्थेमध्ये निवडणुका असताना पॅनल करून निवडणुका होत असतात आणि त्या पद्धतीनं कामकाज चालते. त्याच्यामुळे याचा आणि आपण काय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढतो का? त्याच्यामुळे पक्षाचा संबंध येतो स्थानिक स्वराज्य संस्थेत, जिथं आम्ही सिम्बॉल घेऊन लढतो त्या ठिकाणी निश्चित विचार होईल. साहेब, शेवटचा प्रश्न. ज्या पद्धतीने आपण बोलतो की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य समोर येतात. काल जे आहे त्यांचा व्हिडिओ रम्मी खेळतानाचा व्हायरल झालाय. काय वाटतं राष्ट्रवादीचे आमदार म्हणून? नाही, मला त्यांनी माणिकरावजींनी खुलासा केलेला आहे की मी सभागृहामध्ये बसलेलो होतो आणि खालच्या सभागृहामध्ये काय कामकाज चालू आहे ही माहिती घ्यायसाठी मी फोन ओपन केला आणि त्याच्यावर आजकाल ॲडव्हर्टाईज तर खूप येत आहेत आणि ती ॲडव्हर्टाईज आली, नेमकं त्या ॲडव्हर्टाईजचा त्यांनी व्हिडिओ केला असं त्यांचं म्हणणं आहे. शेवटी त्यांच्या म्हणण्यावर पण मला विश्वास ठेवावा लागेल की एवढा जबाबदार माणूस
अशा पद्धतीचं कृत्य करल असं मला स्वतःला वाटत नाही. निश्चित आपण बघतो हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार परतुराव पाटील चिखलीकर, ज्यांनी आपले संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.